आजच्या व्हिडिओमध्ये काळभैरवाचे सर्व बाधा निवारणार्थ श्री कालभैरव वरद स्तोत्र करता मिलिंद माधव, ताडदेव बुक डेपो प्रकाशन यांचं हे कालभैरव वरद स्तोत्र वाचून दाखवण्यासाठी एक छोटा प्रयत्न केला आहे. संपूर्ण वेळ ऐकणं शक्य नसेल तर मोबाईलवर किंवा टीव्हीवर आपलं काम चालू असताना हा काळभैरव वरद स्तोत्राचा पाठ बाजूला चालू ठेवावा, जेणेकरून आपल्यावर येणारी कोणतीही बाधा निवारेल आणि तुम्ही पूर्णतः संकटमुक्त व्हाल. ह्या संपूर्णपणे अनुभव घेऊन सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे अशा सध्याच्या काळामध्ये जर का आपलं काम करत असताना सुद्धा बाजूला काळभैरव स्तोत्र पाठ लावून ठेवला तरीही तो भरपूर लाभदायी फलदायी ठरेल. धन्यवाद. कालभैरव वरद स्तोत्र. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमली श्री सरस्वती जगत माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख निदान सद्गुरु राया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी जाहली थोर ऋषी मुनी संत जन बुधगण आणि सज्जन करुणी तयांसी नमन ग्रंथ रचना आरंभे. पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिकेय स्वामींसी. नमस्कार करुणी तयासी प्रश्न विचारू लागले. 33 कोटी देव असतील, प्रत्येक आपणास श्रेष्ठ म्हणती. सामान्य माणसाची मती गुंग होऊन जातसे. गाणपत्य म्हणती गणपती, शाक्त म्हणती महाशक्ती, स्मार्त म्हणती पशुपती, वैष्णव म्हणती श्री विष्णू. नाना देव नाना देवता, प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता. आपापल्या परीने भक्ता आकर्षुनी घेत असे. हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ, कोण कोणाहुनी कनिष्ठ, हे न कळल्याने स्पष्ट मन संभ्रमी पडतसे. कोणी म्हणती कालभैरव हाच खरा महादेव, तयाचे कृपेने सदैव सकल कल्याण होतसे. कालभैरव हा देव कुठला, कैसा त्याचा उद्भव झाला, हे जाणण्याची मला आतुरता फार लागली. तरी आता कृपा करुनी कोणता देव श्रेष्ठ सर्वाहुनी, ते मज सांगावे समजावून उपकार मोठे होतील. तेव्हा स्कंदानी अगस्तीसी जी कथा सांगितली अपूर्वसी, ती सांगतो सर्वांसी म्हणे मिलिंद माधव. सुमेरू पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बसली. तेव्हा काय झाले, ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमेरूवरी केले आगमन. घेतले दर्शन देवाचे. ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न. देवामजी सर्वश्रेष्ठ कोण प्रभू आम्हा सांगावे. तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या
अहंकाराने आणिक अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी, मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंभू अनादि ब्रह्म असता माझी असामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच आहे की. ब्रह्मदेवाची गर्वोक्ती ऐकून क्रोधायमान झाले ऋतू नारायण. म्हणाले, हे आहे तुझे अज्ञान, सत्य तू न जाणसी. मी विश्वाचा पालन करता, मीच सृष्टीचा नियंता, मीच गतिशक्तीचा करता, प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप मी. मी आहे परमज्योती, मीच आहे परागती. केलीस सृष्टीची उत्पत्ती माझ्याच प्रेरणेने तू. अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाण. स्वतःकडे घेसी मोठेपण, काय तुला म्हणावे. झाले ऐसे जुंपले भांडण, मीच श्रेष्ठ म्हणती दोघे जण. शेवटी वेदांसी विचारू आपण, ऐसे त्यांनी ठरविले. ऋग्वेद आणि यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्याशी केला वादविवाद. श्रेष्ठ देव कोण असे. ऋग्वेद म्हणे, ज्याचे पासून सर्वांचे होते प्रवर्तन, ज्यात भूत मात्राचा विलय जाण, तोच रुद्र श्रेष्ठ असे. यजुर्वेद म्हणे, विचार करून योगद्वारे होते ज्याचे अर्चन, यज्ञ यागाचा स्वामी स्वयं प्राण, शिव तो श्रेष्ठ जाणावा. साम म्हणे, ज्यामध्ये विश्वाचे भ्रमण, योगी जन करीती जयाचे ध्यान, ज्याच्या तेजे ब्रह्मांड उजळे पूर्ण, एक त्र्यंबक श्रेष्ठ तो. अथर्व देई तसेच उत्तर म्हणे, जो भक्तांचे दुःख करी दूर, तोच कैवल्य स्वरूप श्री शंकर श्रेष्ठ असे सर्वाहुन. वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची. तोच अमृत प्रणव सनातन, मूर्त स्वरूप करुणी धारण, म्हणे स्वयं ज्योती शंकर भगवान, सर्व देवात श्रेष्ठ असे. तरीही दोघांचे भांडण संपले नाही मुळीच जाण. दूर होईना त्यांचे अज्ञान, तेव्हा चमत्कार जाहला. दोघांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत झाली प्रगट. त्या ज्योतीचा लखलखाट विश्वव्यापी भासला. हा हा म्हणता ज्योतिर्मंडली एक बालका कृती दिसू लागली. दिव्य तेज प्रभा आगळी मुखावरी विलसतसे. वर्ण शुद्ध नीलांजना समान, त्रिनेत्र विचित्र नागभूषण, त्रिशूळ वाजवी खणखण. शिवाचा अंशावतार तो, ज्याला बघून प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ. काल भैरव नावे सकळ संबोधिती तयाला, दृष्टांचे तो करी दमन, यास्तव आमर्दक नामाभिधान. भक्तांचे पाप करी भक्षण, म्हणून पाप भक्षण तो. कालराज हेही नाव त्याचे, रक्षण करीतो काशी क्षेत्राचे. पारिपत्य करुणी पाप्यांचे, शासन घोर करीतसे. अंगी विश्वोद्धारक शक्ती, त्रिलोकी जयाची थोर कीर्ती. ऐसी पाहुनी बालमूर्ती, ब्रह्मदेव त्यासी बोलला. माझ्या पाचव्या मुखापासूनी जन्म तुझा झाला म्हणून, मला आता शरण येऊनी शुभा आशीर्वाद घेई तू. भणाणले ब्रह्मदेवाचे मस्तक, शिव निंदा करी पाचवे मुख. ऐकुनी त्याची बकबक, काळ भैरव क्रुद्ध झाला. भव्य रूप प्रकट केले, अक्राळ विक्राळ आगळे डोळे लाले लाल झाले, जळत्या निखाऱ्यासारखे. मग त्या काळ भैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने, अपराध केला म्हणून. तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले आणि त्याने हात जोडले, चुकलो चुकलो म्हणून. नारायणही तेच केले, भैरव स्तुती स्तोत्र गायले.
दोघांनाही सत्य ज्ञान झाले, प्रत्यक्ष शिव प्रगटले. देवांनी केली पुष्पवृष्टी, आनंदे भरली सर्व सृष्टी. श्री शंकराची दयादृष्टी, अभय देई दोघांना. शिव म्हणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञ स्वरूप नारायणाला, मीच हा अवतार घेतला, अज्ञान दूर करावयासी. अष्टभैरव माझे अंशावतार, काळ भैरव हा सर्वाहुनी थोर, त्याची तीन स्वरूपे अगोचर, जाणते तेच जाणती. महाकाळ बटुक भैरव, तिसरा स्वर्णाकर्षण भैरव, तयावरी ठेवती भक्तिभाव, त्याचे कल्याण होत असे. क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर, मृत्युंजय मंजू घोष अर्धनारीश्वर. नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्ती वीर, अवतार माझेच असती ते. काळ भैरवाची करतील भक्ती, त्यांची होईल कामना पूर्ती. विघ्ने दुःखे दूर होती, सत्य सत्य वाचा ही. मग म्हणे काळ भैरवासी, तू जरी माझा अवतार अससी, तरी स्पष्ट सांगतो तुझसी, सत्य ते सत्य मानावे. ब्रह्मदेवाचे पाचवे मुख, माझी निंदा करी नाहक, म्हणून फक्त तेच मस्तक कापिलेस तू कोपाने. क्रोधाग्नी पेटता मनी, विवेक बुद्धी भस्म होऊनी, घडती पापे हातून. अविचारे अनर्थ होतसे, तू वागलास अविचाराने. तुझ्या त्या दुष्कृत्याने, ब्रह्महत्येच्या महापातकाने, ग्रासिले असे तुझ लागी. ब्रह्महत्येचे पाप अघोर, दुष्परिणाम त्याचे थोर. कोणी कितीही असो बलवत्तर, पापमुक्त न होई. जो कोणी महापातक करी, तो जातो नरकपुरी. अनंत युगे दुःख भारी, भोगणे प्राप्त होतसे. जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरक कुंडातून, त्याला वृक्ष वेली शिळा योनी 7,00,000 वर्ष लाभते. त्यानंतर कीड मुंगी जीव योनी 7,000 वर्षे कष्ट भोगुनी, पशु पक्षादी अनेक जन्म घेऊनी, दुःख भोगी अपार. हे शिवाचे भाषण ऐकून काळ भैरव घाबरला मनी. म्हणे मुक्त व्हावया पापातुनी, काही उपाय सांगावा. शिव म्हणे मग त्यासी एक उपाय सांगतो तुझसी. पृथ्वीवरील ती वाराणसी, अविमुक्तते क्षेत्र असे. त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करीती रात्रंदिन. त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो. दुर्गा उभी दक्षिणेला, अंतरेश्वरी नैऋत्येला, अंगारेश्वरी पश्चिमेला, सुसज्ज असे सर्वदा. भद्रकाली असे वायव्येला, भीमचंडी उभी उत्तरेला, महामत्ता ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीत असे. ऊर्ध्वकेशी सहित शांकरी पूर्व दिशेचे रक्षण करी. अधकेशी आग्नेय कोनावरी लक्ष ठेवी अखंडित. ऐसे ते काशी क्षेत्र जाण, भूलोकी असे पवित्र पावन. तेथील पंचगंगेत करिता स्नान, पापक्षालन होत असे. देवदेवता यक्ष किन्नर, नागसिद्ध आणि विद्याधर, पिशाचे आणि नारी नर होती पापमुक्त तिथे. त्या क्षेत्री तू जाशील जेव्हा, पापमुक्त तूही होशील तेव्हा. वंद्य होऊनी सर्व देवा, सुखे तेथे राहशील. घ्यावयासी आता प्रायश्चित्त, कापलेले मस्तक घे हातात. काशीला जा भिक्षा मागत, पापमुक्त व्हावया. ऐसे बोलोनी क्षणात, कैलासपती झाले गुप्त. काळ भैरव तिन्ही लोकात भ्रमण करू लागला.
तो पुढे पुढे चाले जरी, महापातक त्याचा पाठलाग करी. येता वाराणसीच्या वेशीवर पाप तिथेच थांबले. काळभैरव प्रवेशता काशी क्षेत्री, हातातील शिर पडले खालती. त्या स्थळा कपाल मोचन म्हणती, तीर्थ प्रसिद्ध झाले ते. काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल. दैवत थोर काशीतील सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो. आधी दर्शन काळभैरवाचे, नंतर श्री काशी विश्वेश्वराचे. ऐशा परी वागती तयाचे सकल पाप जातसे. कार्तिक मास तो पवित्र, वद्य अष्टमी पवित्र फार. काळभैरवाचा अवतार शुभ दिनी त्या जाहला. कोणतीही अष्टमी, चतुर्दशी, रविवार किंवा मंगळवार दिवशी शरण जावे काळभैरवासी. करावी पूजा प्रार्थना, तो होतो प्रसन्न ज्याला. दुःख चिंता नसते तयाला, अशुभ अमंगल जाते लयाला. सकल सिद्धी लाभती, होते इच्छित दीर्घायु संतती. मिळते स्थावर जंगम संपत्ती. काळभैरवाचे महात्म्य किती आणि कैसे वर्णावे. शत्रुभय आणि चोरभय समूळ निश्चय नष्ट होय. म्हणून तयाचेच पाय धरावे भक्ती भावाने. वैभव शिखरी भक्त चढे, दिनोदिनी लौकिक वाढे. त्यासी पाहता काळ दडे, काळभैरवाच्या धाकाने. राजलक्ष्मी आणि राजमान्यता, मिळे समाजात मान मान्यता. काळभैरवाच्या सत्य भक्ता, उणे न पडे काहीही. स्कंदस्वामीचे भाषण ऐकुनी, समाधान पावले अगस्ती मुनी. काळभैरव स्मरण करिता मनी, स्वस्थानी गेले आनंदे. यास्तव जोडूनी दोन्ही हस्त, म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र. जपावा काळभैरव मंत्र, निशी दिनी मनी अखंड. ऐसे करील जो 6 मास, काळभैरव प्रसन्न होई त्यास. देव भक्तांचा होतो दास, स्वयंसिद्ध सत्य हे. कोणी रंक असो वा राव, कुणी रंक असो वा राव. हृदयी धरुनी दृढ भाव, प्रार्थना करिता काळभैरव. धावूनी येई संकटी, सदा ठेवूनी सद्वर्तन. करीती जे काळभैरव स्मरण, तयासी साक्षात शंकर भगवान. प्रत्यक्ष दर्शन देतसे, भैरवाचे कराया पूजन चिंतन. काळ वेळेचे नसे बंधन, स्त्री पुरुषांनी त्यासी निशी दिन. भक्ती भावे भजावे, घरी दारी कचेरीत. वाटेत किंवा प्रवासात, नामस्मरण करावे अखंडित. तेणे कल्याण होतसे, काळभैरव होतो प्रसन्न. पळते पाप आणि दैन्य, मिळते विपुल धनधान्य. ऐसे सामर्थ्य तयाचे, अघोरी विद्या मंत्र तंत्र शक्ती. भैरव भक्तांसी कधीच न बाधती. स्तोत्र हे जेथे पठण करती, तेथे भूते खेतेन राहती. काळभैरवासी नित्य स्मरता, बंदी वासातून होते मुक्तता. येते हाती राजसत्ता, ऐसा समर्थ देव तो. ओम असितांग भैरवाय नमः. ओम रुरु भैरवाय नमः. ओम चंड भैरवाय नमः. क्रोध भैरवाय नमः. ओम उन्मत्त भैरवाय नमः.
ॐ कपालिभैरवाय नमः। ॐ भीषणभैरवाय नमः। संहारभैरवाय नमो नमः। ॐ महाकाल महाकोश महाकाय विश्वप्रकाश मत्ता महेशा सर्वेशा कालभैरवा नमो नमः। संहाररूपा खट्वाङ्गधारका कंकाला पापपुण्यशोधका सुराराध्या तापहारका कालभैरवा नमो नमः। लोलाक्षा लोकवर्धना लोस्यप्रिया श्वानवाहना भूतनाथा भूतभावना कालभैरवा नमो नमः। हे श्रीदेवादिदेवा करालवदना कालभैरवा कृपाशीर्वाद नित्य प्रसादा परिलीनसाहना कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यांचे दीर्घायुष्य आरोग्य शक्ती बुद्धी कीर्ती संपत्ती देऊन वंश वाढवी। जाऊ आम्ही जेथे जेथे कार्यसिद्धी होवो तेथे तेथे मनी कुविचार भलभलते येऊ नको देऊ तू। मिलिंद माधव याच साठी तुझ्या पायी खाली मिठी अपराध पापे कोटी कोटी क्षमा त्यांची करावी। घरी नांदो सतत शांतता पडू नये कशाची कमतरता योगक्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे। शके 1897 माघ मासी कृष्ण पक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण झाला हा। श्री कालभैरवार्पणमस्तु। शुभं भवतु। ओम शांति शांति शांति। भक्त कवी मिलिंद माधव कृत कालभैरव वरद स्तोत्र ग्रंथ संपूर्ण। जपासाठी मंत्र ओम कालभैरवाय नमः। ओम कालभैरवाय नमः। ओम कालभैरवाय नमः।